विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक UK कळंत्रे. आपण मागील तासापर्यंत चौथे प्रकरण, तर ते म्हणजे वैदिक काळ या प्रकरणाविषयी माहिती घेतलेली आहे. आजच्या तासापासून आपण प्रकरण 5वे, ते म्हणजे जनपदे आणि गणराज्ये या भागाविषयी माहिती घ्यायला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण जन आणि जनपदे याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर जनपद यामध्ये भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव याविषयी माहिती घेणार आहोत. त्याशिवाय जनपदांचा विस्तार आणि विकास हेही जाणून घेणार आहोत. त्याशिवाय शेवटी गणराज्य याही विषयी आपण या प्रकरणामध्ये माहिती घेणार आहोत. याशिवाय आपण जन आणि जनपदे याविषयी माहिती घेत असताना भारतीय उपखंडाचा जो उत्तरेकडील भाग आहे, प्रामुख्यानं विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील जो प्रदेश आहे, तर या भागामध्ये उत्तर वैदिक काळामध्ये जनांचे जनपदामध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळतं. येथे आपण नकाशामध्ये पाहू शकतो, उत्तर वैदिक काळामध्ये उत्तर भारतामध्ये अनेक जनपदे निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. दुसऱ्या या नकाशामध्ये आपण भारतीय उपखंडामध्ये जी अनेक जनपदे होती, सुरुवातीला जन, त्यानंतर जनपदे आणि त्यानंतर महाजनपदे असे रूपांतर पाहायला मिळतात. तर याविषयीची माहिती आपणाला येथे नकाशामध्ये पाहायला मिळते. आपण जन आणि जनपदे याविषयी माहिती घेणार आहोत. जन कोणाला म्हणायचे? वैदिक लोक हे जन असा उल्लेख ज्यांचा करायचे, यामध्ये नातेसंबंधांनी बांधलेले असल्यामुळे ज्या लोकांमध्ये आपण एक आहोत अशी भावना असे, तर अशा लोकांच्या समूहाला हे वैदिक लोक जन असे म्हणत. या वैदिक लोकांच्या गाव वसाहतीला ग्राम या नावानं ओळखलं जात होतं. असे एकापेक्षा अधिक ग्रामे मिळून तयार झालेले जे काही ग्रामसंकुल असे, ते एकाच जनातील लोकांचे असल्यामुळे ते ग्रामसंकुल हे त्या जनाच्या नावानेच ओळखले जात असे. असं जरी असलं तरी सुरुवातीस जन या घटकाच्या व्याख्येमध्ये आपणाला फक्त कुल, त्याशिवाय ग्राम किंवा गोष्ट, या गोष्टचा गोत्र किंवा गौळवाडा असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळतं. आणि या जनांच्या ज्या काही भौगोलिक सीमांच्या संदर्भातील ज्या काही कल्पना आहेत, तर त्या निश्चित नव्हत्या हे आपल्याला लक्षात येतं. आपण मागील पाठ वैदिक काळ, तर यामध्ये सप्तसिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशातून स्थलांतर करत वैदिक लोकांनी गंगेच्या मुखाच्या प्रदेशापर्यंत ते पोचलेले होते. तिथपर्यंत त्यांनी स्थलांतर करत वास्तव्य केलेलं होतं. याविषयीची माहिती आपण मागील प्रकरणामध्ये पाहिलेली आहे.
तर हे जे काही वैदिक लोक आहेत ते नवीन प्रदेशामध्ये स्थिरावू लागले. भौगोलिक सीमा संबंधीच्या ज्या काही जाणीवा आहेत तर त्या जन या संकल्पनेशी निगडीत होऊ लागलेल्या आपणाला लक्षात येतात. तर या नव्या जाणीवांच्या आधारे भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि त्याचबरोबर स्वतःची स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असलेली अशी जनपदे ही अस्तित्वात आलेली आहेत. तर जनपदे म्हणजे काय, तर जनांच्या वास्तव्याचे स्थान, तर त्याला जनपद असं म्हटलं जातं. या जनपदामध्ये हळूहळू आपणाला एक औपचारिक स्वरूपाची प्रशासन यंत्रणा ही विकसित होत गेल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळं अशी औपचारिक प्रशासन यंत्रणा असलेली स्वतंत्र जनपदे हे प्राचीन भारतामधील पहिलं प्रस्थापित राज्य होतं हे आपण सांगू शकतो. ऋग्वेद काळातील जे काही वाङ्मय आहे तर त्या वाङ्मयामध्ये उल्लेख असलेली जी काही सर्व जन आहेत तर या सर्व जनांचा विकास एक स्वतंत्र जनपद असा झाला का, तर हे आपल्याला निश्चितपणानं सांगता येणार नाही. आता आपणाला जनपद याविषयी माहिती घ्यायचं आहे. जनपद ही जी काही संज्ञा आहे तर या संज्ञेचा उल्लेख हा आपणाला विविध प्राचीन ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. जनपदाचा प्रथम उल्लेख हा ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेला आहे. त्यानंतर उत्तर वैदिक साहित्यामध्ये जनपदाचा उल्लेख पाहायला मिळतो. त्याशिवाय महाभारत, रामायण या महाकाव्यांमध्ये जनपदाचा उल्लेख येतो. तसेच जैन आणि बौद्ध ग्रंथामध्ये आपणाला जनपदाचा उल्लेख असल्याचा पाहायला मिळतो. जनपदांच्या संदर्भातील भौगोलिकतेचा विचार हा करत असताना या साहित्यामध्ये आपणाला भारतीय उपखंडाची विभागणी ही प्रमुख 5 प्रदेशामध्ये केल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचा प्रदेश, त्यानंतर दुसरा आहे प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशेचा प्रदेश, त्यानंतर तिसरं तो म्हणजे उदिच्य तर उदिच्य म्हणजे उत्तर दिशेचा प्रदेश, यानंतर दक्षिण आणि त्याचबरोबर मध्य देश. तर असे एकूण 5 प्रदेशामध्ये आपणाला भारतीय उपखंडाची विभागणी ही पाहायला मिळते. परंतु ही जी काही विभागणी आहे ती प्रामुख्याने विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशाच्या संदर्भातच असल्याचं पाहायला मिळतं. परंतु नंतर पुराण ग्रंथ, तर या पुराण ग्रंथामध्ये जो काही उल्लेख आलेला आहे यात मात्र भौगोलिकतेची जी काही जाणीव आहे तर त्याचा विस्तार झाल्याचं पाहायला मिळतं आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील जो काही प्रदेश आहे तर त्याचा दक्षिणापथ असा उल्लेख केलेला आहे. त्याशिवाय अपरांत असा हे एक उल्लेख येतो. तर अपरांत हा जो काही उल्लेख आहे तर तो कोकण प्रदेशाच्या संदर्भामध्ये केल्याचं पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं जनपदे ही भारतीय उपखंडामध्ये विस्तारलेली आपणाला पाहायला मिळतं. यानंतर आपण पुढचा मुद्दा जो पाहणार आहोत तर तो म्हणजे भौगोलिक सीमांची त्याचबरोबर स्वायत्ततेची जाणीव याविषयी माहिती घेऊया. भौगोलिक सीमांची आणि त्याच बरोबर नव्याने विकसित झालेली अशी जी काय स्वायत्ततेची जी काही जाणीव आहे तर हे प्राचीन जनपदांच्या उदयामागील प्रमुख कारण सांगता येतात. तर प्राचीन काळामध्ये जी काही जनपदे
भारतामध्ये उदयास आली, तर त्याची प्रमुख दोन कारणं सांगितलेली आहे. तर जनपदाच्या संदर्भात भौगोलिक सीमांची जाणीव होणं, आणि दुसरं सांगितलेलं आहे स्वायत्ततेची जाणीव. तर या दोन कारणामुळं प्राचीन भारतातील जनपद ही उदयास आली असं सांगितलं जातं. त्यांच्यामधील सुरुवातीची जी काही प्रशासन व्यवस्था आहे, तर ती ऋग्वेदातील जी काही जन आहेत, तर या घटकाच्या प्रशासन व्यवस्थेपेक्षा फारशी वेगळी नव्हती. ऋग्वेद काळातील जी काही जन आहे, तर त्या जनाची जी काही प्रशासन व्यवस्था होती, तर तशाच पद्धतीची प्रशासन व्यवस्था ही प्राचीन जनपदामध्ये आपणाला पाहायला मिळतात. जनपदांच्या सुरुवातीच्या काळात प्रशासनाच्या संदर्भातील जे काही निर्णय आहेत, तर या निर्णय प्रक्रियेमध्ये दोन संस्था या पाहायला मिळतात. तर त्या म्हणजे सभा आणि समिती. तर यांचं जे काय स्थान आहे निर्णय प्रक्रियेमध्ये, तर ते सर्वोच्च असल्याचं पाहायला मिळतं. जनपदाचा जो काही प्रमुख आहे, तर या जनपदाच्या प्रमुखाची निवड जी आहे ती सभा आणि समितीच्या माध्यमातून केली जात होती. जनपदाचा जो काही प्रमुख आहे, तर त्याला राजन या नावानं ओळखलं जात होतं. तर या राजनला निवडण्याचं किंवा प्रसंगी त्याला पदावरून हटवण्याचा जो काही अधिकार आहे, तर तो सभा आणि समितीकडे होता हे दिसून येतं. मात्र प्रशासनाची जी काही ध्येय धोरणे आहेत आणि समाजाच्या संघटना संबंधीचे जे काही संकेत आहेत, तर यासारख्या गोष्टी स्थल कालानुसार बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरता आवश्यक ते बदल करता येण्या इतक्या लवचिक होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये बदल हा होत होता. प्रशासनाची ध्येय धोरणं किंवा समाजाच्या संघटना संबंधीचे जे काही संकेत होते, ते स्थळानुसार काळानुसार ते बदलले जात होते हे आपणाला लक्षात येतं. जनपदांच्या काळामध्ये एक विशिष्ट भौगोलिक परिघात आपल्याला अनेक पिढ्या या स्थिर होत गेल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर समाजाचं जे काही स्वरूप आहे, ते फक्त नातेसंबंधाने बांधलेला जनसमूह एवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेलं नाही, तर या जनपदामध्ये जनसमूह जो नातेसंबंधाने बांधलेला होता, तर या जनसमूहाच्या परिघाबाहेरील लोकही जनपदात समाविष्ट होत गेल्याचं पाहायला मिळतं. जनपदांच्या सामाजिक संघटनांमध्ये सामायिकतेला महत्व देणारी जी काही मानसिकता होती, तर त्याच्यामध्ये परिवर्तन घडून आलेलं आहे नंतरच्या काळात. आणि यानंतर वैयक्तिक कुटुंबाला महत्व देणारी अशा पद्धतीची मानसिकता ही तयार होत गेलेली आहे. आणि मग त्याला अनुसरून कुटुंब प्रमुख आणि त्याचबरोबर कुळधर्म यांचे स्थान हे लोकव्यवहारामध्ये महत्वाचं ठरल्याचं दिसून येतं. तसेच व्यक्ती व्यक्तीमधील आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कुटुंबामधील परस्पर सहकार्यावर आधारलेलं साहचर्य हा समाजव्यवस्थेचा कणा बनल्याचं पाहायला मिळतं. आता यामध्ये आणखी एक महत्वाचं जनपदाच्या संदर्भात, तर ते म्हणजे जनपदाच्या संरक्षणासाठी अस्त्र शस्त्र विद्येत निपुण असणारा एक स्वतंत्र वर्ग उदयाला येऊ लागलेला आहे. तर अस्त्रशस्त्र विद्येत निपुण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र चालवण्यामध्ये कुशल असलेले, म्हणजे योद्धा वर्ग किंवा सैनिकी पेशा पत्करणारा असा एक वर्ग हा या जनपदाच्या काळामध्ये उदयाला येऊ लागल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळं जनपदाचे रूपांतर राज्यसंस्थेत होण्यामध्ये या वर्गाचा जो काही वाटा आहे तो मोठा असल्याचं लक्षात येतं. आता या शस्त्र विद्येत निपुण असणारा जो काही वर्ग आहे, तर या वर्गाचा जो काही उल्लेख आहे तो आपल्याला काही ग्रंथामधून आल्याचं पाहायला मिळतं. तर यामध्ये पाणिनी, तर
हा विद्वान तर त्याचा अष्टाध्यायी हा जो काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये जो उल्लेख आलेला आहे अस्त्रशस्त्र विद्येत निपुण असणारा असा जो वर्ग आहे तर त्याचा जनपदीन या शब्दामध्ये उल्लेख झाल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर जे व्याकरण ग्रंथ आहेत तर त्या व्याकरण ग्रंथामध्ये सुद्धा जनपदीन या शब्दाचा उल्लेख हा आल्याचं पाहायला मिळतो. तर जनपदीन याचा अर्थ काय या शब्दाचा तर अस्त्र शस्त्र विद्येत निपुण असणारा असा जो काही वर्ग आहे तर त्याचा हा या शब्दाने उल्लेख हा होत असल्याचं आपणाला पाहायला मिळतं. आता यानंतर आपण जनपदाचा विस्तार व विकास याविषयी माहिती घेणार आहोत. जनपदाचा जो काही विस्तार आणि त्याचबरोबर विकास हा आपणाला प्रामुख्यानं 3 पद्धतीने झालेला पाहायला मिळतो. तर यातली पहिली जी काही पद्धत आहे तर ती म्हणजे एकाच कुलाचे जनपदे. एकाच कुलाचे वंशज असलेले जन विकसित होऊन जनपदाचा उदय होणे. तर यामध्ये आपल्याला काही जनपद पाहायला मिळतात. तर यामध्ये मत्स्य, चेदी, त्याशिवाय गांधार, काशी, कोसल तर ही जी काही जनपदे आहेत तर या जनपदामधील जी काही जन आहेत तर ते एकाच कुलाचे वंशज असल्याचं पाहायला आपणाला मिळतं. तर ही जनपदाच्या विस्तार विकासामधील पहिली पद्धत झाली. यानंतर दुसरी जी काही पद्धत आहे तर ती म्हणजे अनेक कुलांचे वंशज एकत्रित होऊन जनपदाचा उदय होणे. तर असे अनेक कुल एकत्र आले आणि त्यातून जनपद निर्माण ही झालेली आहेत. तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर पांचाल या जनपदाचं देता येईल. तर पांचाल या जनपदामध्ये समाविष्ट झालेले जे काही 5 जन आहेत हे आपणाला निश्चितपणानं सांगता येत नाहीत. तर यामध्ये एक इतिहासकार हेमचंद्र राय चौधरी यांनी जी काही 5 जन सांगितलेली आहेत तर ती कोणती तर ती म्हणजे क्रिवी, तुर्वश, केशी, शृंजय आणि त्याचबरोबर सोमक. तर हे 5 जन यांच्या एकरूपतेतून पांचाल हे जनपद निर्माण झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे कुरु आणि पांचाल यांचा कुरु पांचाल असा एकत्रित उल्लेख होताना आपल्याला दिसून येतो. महाभारत काळापर्यंत ऋग्वेद काळातील भरत या जनाचा समाविष्ट हा कुरुमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातून हे भरत आणि कुरु हे एकरूप झाल्याचं दिसून येतं. ते इतके एकरूप झालेले आहेत की भरत कुळातील लोकांचा जो काही उल्लेख आहे ते कुरूंचे पूर्वज म्हणून केला गेलेला आपणाला पाहायला मिळतं. तर ही झाली दुसरी पद्धत जनपदाचा विस्तार आणि विकासामध्ये. यानंतर तिसरा एक जी काही पद्धत सांगितलेली आहे तर ती म्हणजे मोठ्या बलशाली जनपदांनी छोट्या जनपदांना जिंकून घेणे. तर अशी एक तिसरी पद्धत सांगितलेली आहे. या माध्यमातून जनपदाचा जो काही विकास आहे तो झालेला आहे. तर अनेक मोठ्या बलशाली जनपदांनी अनेक छोट्या जनपदांना जिंकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जनपदाचा विस्तार आणि विकास हा आपणाला झाल्याचं पाहायला मिळतो. आपल्याला आणखी एक माहिती पाहायचं आहे तर ते म्हणजे प्राचीन जनपदामधील काही जनपदांची नावे व त्यांचा उल्लेख करणारे प्रमुख ग्रंथ. तर प्राचीन भारतीय उपखंडामध्ये आपल्याला अनेक जनपद पाहायला मिळतात. तर भारतीय उपखंडाचे प्रमुख 5 विभाग प्रदेश सांगितलेले आहेत. तर यापैकी प्राच्य
म्हणजे पूर्वेकडील प्रदेश. तर या पूर्वेकडील प्रदेशामध्ये जे जनपदे होती तर त्यांचा उल्लेख कोणकोणत्या ग्रंथामध्ये येतो, तर यामध्ये अंग, मगध ही जी काही जनपदे आहेत तर यांचा अथर्व वेदामध्ये उल्लेख आपणाला पाहायला मिळतो. त्यानंतर किकट या जनपदाचा उल्लेख आपणाला ऋग्वेद आणि अथर्ववेद या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. त्याशिवाय पुंड्र या जनपदाचा उल्लेख महाभारत या महाकाव्यामध्ये पाहायला मिळतो. यानंतर प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशेकडील प्रदेश, तर या प्रदेशामधील जी काही जनपदे आहेत तर यामध्ये अनु, अलीन, भलान, त्याशिवाय ध्रुयू, त्याशिवाय परशु, त्याशिवाय पक्त, पुरु, तुर्वश, यदू, तर या जनपदांचा जो काही उल्लेख आहे तर तो आपणाला पश्चिमेकडील जनपदांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आल्याचा आपणाला पाहायला मिळतं. त्याशिवाय या पश्चिमेकडील प्रदेशातील गांधार हे एक महत्वाचं जनपद, तर याचा उल्लेख ऋग्वेद आणि त्याचबरोबर अथर्व वेदामध्ये आपणास पाहायला मिळतं. त्याशिवाय शाल्व हे जे काही जनपद आहे तर त्याचा महाभारत या महाकाव्यामध्ये उल्लेख आल्याचं पाहायला मिळतं. यानंतर उदिच्य म्हणजे उत्तर दिशेकडील प्रदेश, तर यामध्ये जी जनपदे आहेत तर ती म्हणजे क्रिवी आणि वैकर्ण या जनपदाचा उल्लेख ऋग्वेद या ग्रंथामध्ये आलेला आहे. त्याशिवाय बाल्लिक हे जे काही जनपद आहे तर ते अथर्व वेदामध्ये त्याचा उल्लेख हा पाहायला मिळतो. यानंतर दक्षिण म्हणजे प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील प्रदेश, तर यामधील आंध्र या जनपदाचा उल्लेख आपणास महाभारत या महाकाव्यामध्ये पाहायला मिळतो. त्याशिवाय पुलिंद हे जे काही जनपद आहे तर त्याचा उल्लेख हा सम्राट अशोकाचा जो काही लेख आहे तर त्यामध्ये आल्याचं पाहायला मिळतं. याशिवाय आणखी एक जो काही प्रदेश आहे तर तो म्हणजे मध्य देश, तर यामधील जे काही अनेक जनपदे आहेत तर यामध्ये अज, त्याशिवाय चेदी, तसेच भरत, मत्स्य, शिग्रू, त्याशिवाय तृत्सु, त्याशिवाय उशीनगर, यक्षु, तर या जनपदांचा जो उल्लेख आहे तो ऋग्वेद या ग्रंथामध्ये आपणास पाहायला मिळतो. त्याशिवाय कुरु, शृंजय, तर या जनपदाचा उल्लेख हा ऋग्वेद आणि त्याचबरोबर अथर्ववेद यामध्ये आपणास पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, आताच्या तासाला आपण जन आणि जनपदे, जनपदाच्या संदर्भातील भौगोलिक सीमांच्या आणि स्वायत्ततेची जाणीव याविषयी आपण माहिती घेतली. त्याशिवाय जनपदांचा विस्तार आणि विकास याविषयी आपण माहिती घेतली. त्याशिवाय जी काय प्राचीन भारताची भारतीय उपखंडाची विभागणी 5 प्रदेशामध्ये केलेली होती तर त्यातील त्या भागातील प्रदेशातील जनपदे आणि त्यांचा उल्लेख हा कोणत्या ग्रंथामध्ये आलेला आहे तर याविषयीची माहिती आताच्या तासाला आपण करून घेतलेली आहे. पुढील तासाला आपण या प्रकरणातील पुढचा जो काही घटक आहे तर तो म्हणजे गणराज्य, तर या गणराज्याविषयी आपण सविस्तर माहिती पुढील तासाला घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.